गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। नवीन वीक चालू झाला आहे। आज आहे सोमवार। आम्ही बॅग वगैरे घेऊन काय नाही चाललो, फक्त पाण्याची बॉटल घेतली आहे। कारण त्याचं कारण प्रियांका तू सांग। योगा। त्याचं कारण योगा करायचा, शूज वगैरे लागत नाही योगासाठी, म्हटलं फक्त पाणी घेऊन जाऊ। कधी झोपणार असं एकदम निवांत? शुक्रवार शनिवारी आता आठवड्याभर नाही ना झोप। फुल आठवडा एकदम बिझी असतो मित्रांनो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत। आणि या चॅलेंजमुळं अजूनच बिझी झालंय। जबरदस्त योगा सेशन झाले मित्रांनो, खतरनाक। आणि त्यानंतर मी ॲप्स पण केले। वाट लग गई है। कसं वाटलं तुला योगा? फुल स्ट्रेचिंग। 45 मिनिटं काही करा तुम्ही, म्हणजे जिमच केली पाहिजे असं काही नाही आहे। तर आता या आठवड्यात एक दिवस आम्ही झुंबा करू आणि मग बाकीचे 5 दिवस वेट ट्रेनिंग। शांती सगळं। गुड मॉर्निंग। कोण कोण आंघोळ केली, कोणी आंघोळ केली, कोण पालुश आहे बघू इकले। गुड मॉर्निंग। ते दार लावलं नाही आणि जोरात वाजलं, घाबरला तू किती? हा का? आली 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 आली, घाबरला? झोपेतून उठला? परत झोपायचं का? परत झोपायचं? आता बघा बरं का विवान कसा स्माइल करतोय। विवान नाही करत। झोपण्याला वाटते त्याची। चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करूया तिथे। आज आहे पोहे, पनीर आणि ड्रायफ्रुट्स। पनीरमध्ये प्रोटीन आहे आज काय अंडी वगैरे काय नाही, कारण आज आहे सोमवार। सोमवारचं नाही खाता मी। आज लवकर संपणार आहे बॉटल मित्रांनो, हे बघा ऑलरेडी एवढी संपली आहे आणि वाजलेले आहेत 11। 3 वाजता संपत असते माझं 2 लिटर। तर मला वाटतं 12च्या आत संपेल, 12-1च्या आत संपेल। मित्रांनो 11:57 झाले। ऑफिसला जावं आता। मंडे आज, नवीन वीक, नवीन सुरुवात। बघू आता गेल्यावर कामं करायचे आहेत आपल्याला। कसं झोपला विवान बघा मित्रांनो। मी ऑफिसवरून आलोय आता आणि माझ्या शेजारी येऊन झोपलाय। त्याला एकदम मज्जा वाटते इथं झोपायला हातावर माझ्या। मित्रांनो एक व्हेज रेसिपी आहे, प्रोटीन रिच। 50 रुपयामध्ये 50 ग्रॅम प्रोटीन। तर तुम्हाला इथं सोयाबीन घ्यायचं आहे 50 ग्रॅम आणि ते बॉईल करून घ्यायचे। बॉईल केलं, थोडंसं थंड पाण्याने धुवून पूर्ण असं स्क्वीज करून घ्यायचं। गरम आहे। आता हे सोयाबीन आहे ना, त्याला मिक्सरमधून काढायचं, आपल्याला बारीक करायचं आहे। हे जे बटाटे 2 उकडलेले ते सोलून घ्यायचे। त्याच्यात टाकायचा कांदा,
थोडंसं 20 ग्रॅम बेसन टाकायचं, म्हणजे चमचा. काय ये काय आता हाक मारते म्हणल्यावर काय ये म्हणावंच लागेल ना त्याला. आणि काय नाही मित्रांनो, स्मॅश करून घ्यायचं फक्त. पण प्रोटीन खूप महत्वाचं आहे. तर हे बघा, बटर प्रियांकाने घरी बनवले, व्हाईट बटर. मटर निकालना मुश्किल हो गया. कसं होईल ह्याच्यावर तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण टाकू शकता. ते काय झालं, बटाटा जास्त झाला आणि सोयाबीन मध्ये पाणी राहिलं वाटते. पिळलं आहे पण जास्त नाही. बटाटे झाली खाऊन बघ प्रियांका. खाऊन बघ ना पटकन. कशी झाली? चवत नाही लागली. वेगळंच चव आहे, छान आहे, वेगळं ट्राय करायला. कडक व्हायला पाहिजे होती. ठीक आहे. चला मित्रांनो, ट्राय करूयात सोयाबीन टिक्की. त्याचे तुकडे झाले, कारण कसं आहे पहिला असं बंद करू का? नाही राहू, होऊ दे थोडं गरम ह्याच्यात होईल ना तवे. हे बघा आमचा राजा राजा करून देत नाही. थोडं तिखट झाले, नाही नाही वेगळी टेस्ट लागते मला. तिखट नाही, स्टार्टिंगला वेगळी लागते, नंतर चांगलं लागते. करायची हां, भाकर किंवा चपाती दोन्ही. 6 वाजून 10 मिनिटं झालेत. वॉकिंगला चाललोय मी तर. आज थोडंसं जॉगिंग करू मित्रांनो, बघू जमतंय का. मित्रांनो, सगळ्यांचं ऑफिस सुटले, त्यावेळेस जरा ट्रॅफिक वाढले, त्यामुळं कसं आहे जॉगिंगला प्रॉब्लेम येतोय. खराडी एरियामध्ये सगळं मस्त आहे. IT पार्क आहे, मोठमोठ्या बिल्डिंग बनत आहेत, सगळं ओके. आता मेट्रो कनेक्टिव्हिटी होणार आहे पुढच्या 1 वर्षात, म्हणजे खराडी बायपासपर्यंत, रामवाडीपर्यंत ऑलरेडी आहे. पण मला असं वाटतं एखादं मोठं जॉगिंग पार्क किंवा गार्डन असं काहीतरी पाहिजे होतं, तर त्याची कमी आहे कुठेतरी. बाकी सगळं इथं रेस्टॉरंट आहे, जे पाहिजे ते, जिम आहे, अजून काय सांगायचं काय नाही असं नाही. फक्त गार्डन, जॉगिंग पार्क, ओपन जिम ज्याला म्हणतो, तेवढी एक कमी आहे फक्त खराडीमध्ये. बाकी सगळं एकदम ओके. बघा मित्रांनो, आज एकदम स्पेशल भाकरी बनवली आईने. मक्याची भाकरी. आणि ती चपाती कोणासाठी? वा 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 वा. मका पीठ आणलं होतं आम्ही बाजारातून, जस्ट ट्राय करायचं कशी लागते. प्रियांकाने ऑलरेडी चालू केली. कशी छान लागते, छान लागते ना. बघा आता आम्ही खाणार आहे मक्याची भाकरी आणि वांग्याची भाजी. लेट्स ट्राय इट. मस्त लागते. तर आजच्या 10 पानांची समरी अशी आहे की त्यांनी सांगितलेले बरेच व्यायाम प्रकार, त्यातले प्रसिद्ध व्यायाम प्रकार म्हणजे
किंग कॉंग आणि ताई ची असे 2-3 प्रकार सांगितलेत. तर किंग कॉंग या व्यायाम प्रकारात 5 तत्वांवर काम केलं जातं. पृथ्वी, जल, लाकूड, धातू आणि अग्नी. या व्यायामाद्वारे 5 प्रकारच्या ऊर्जा संतुलित करून चांगलं असतात ना भाकरी का हुलगीच्या वाकरी मकाई का मकाची सुकडी त्याच्या थोडा गुळ. या व्यायामाद्वारे 5 प्रकारच्या ते होतं खायला. ऊर्जा संतुलित करून त्या आधारे आपल्या शरीरातील अवयव आणि मेंदू यांचं कार्य विकसित केलं जातं. संपूया आजचा व्लॉग इथेच. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू, गुड नाईट. सुकड्या गुड नाईट. नंतर तांदूळ This life,